हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की इंद्रा खूपच विचारांमध्ये पडलेला आहे. त्याला नेमकं काय करावं हेच कळत नाहीये. त्यांनी शेवटी शेवटचा निर्णय घेतलेला आहे. आता तो निर्णय काय आहे हे आपण सविस्तरमध्ये पाहूयात, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इंद्राने घेतलेला निर्णय खूपच चांगला आहे, परंतु मालतीला हा निर्णय आवडेल का? आता राणी व बुवा आणि राणीची आई हे सर्वजण तयारी करत असतात, ती म्हणजे महाडिक घराण्यात राहायला जायची. तीही आपल्या जावयाने इंद्राने खूपच जबरदस्ती केलेली असती, त्यामुळे त्यांना आपल्या जावयाचा शब्द मोडावासा वाटत नाही आणि ते महाडिक घराण्यात राहायला जातात. लगेचच आता इकडे मालती बोलत असते की इंद्रा, बरं झालंस तू इथे आलास. माझ्या ना जीवात जीव आला आणि माझं अर्ध दुखणं तर पळूनच गेलं. मालती आता खूपच खुश असते, कारण तिचा मुलगा त्या पोरीपासून आता तिच्यापाशी आलेला असतो. पण आता ती जर खाली गेली तर तिला मोठा धक्काच बसणार आहे. राणीची आई व बुवांना पाहून व राणीला पाहून तर अजूनच जास्त. मालती बोलत असते इंद्राला की आता चल बरं, मला ना थोडंसं खाली घेऊन चल, मला आता बरं वाटतंय. आणि इंद्रा लगेचच मालतीला घेऊन खाली येतो. तेवढ्यातच मालतीचा पाय पायऱ्यावरून घसरतो आणि राणी तिला सावरते. राणीला पाहून मालतीचा खूप संताप होतो व ती चिडचिड करू लागते की ही काय करत आहे इथे. पण इंद्रासमोर असतो आणि आता तिला पुन्हा इंद्राला वस्तीत राहायला पाठवायचं नसतं, त्यामुळे ती थोडंसं शांतच घेते. आणि ही राणी इथे काय करत आहे, हिला तर तिच्या आई व वडिलांपाशी असायला हवं, ही इथे काय आली आहे असं मालती बोलत असते. तिने तिच्या आईची काळजी घ्यायला पाहिजे आणि आता हिची गरज त्यांना जास्त आहे. इंद्रा बोलतो, अगं ती तुझीच विचारपूस करायला आलेली होती इथे आणि तुझी काळजी घेणं हेही तिचं कर्तव्यच आहे. मालती बोलते, हो हे खरं आहे, पण आता जास्त गरज तिच्या आईवडिलांना आहे तिची. इंद्रा बोलतो, हो चल बरं, आधी तू इथे बस. आणि लगेचच मालतीला सोफ्यावरती बसवतो आणि त्याने जो काही निर्णय घेतला आहे तो मालतीला सांगायला चालू करतो. आई, हे बघ, मी तुला न विचारता एक निर्णय घेतलाय. मालती बोलते, अजून काय केलंयस तू इंद्रा? इंद्रा बोलू लागतो की मी तुला न विचारता एक निर्णय घेतलाय. राणीचे आई व बुवा इथेच राहणार आहेत जोपर्यंत राणीच्या आईचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत. मालतीचा जीव आता खूपच संतापतो आणि ती पुन्हा तिच्याच वेशामध्ये येते. काय काय करून ठेवलंय ह्या पोराने असं मनामध्ये विचार करत असते. पण तिच्या इंद्राला तिला आता पुन्हा गमवायचं नसतं, त्यामुळे ती शांत बसते, कारण तिच्या मनामध्ये तर आता वेगळाच प्लॅन गुणगुणत असतो. राणीचे आई व बुवा आता दारामध्ये आलेले असतात आणि ते घरामध्ये येत असतात. तेवढ्यातच इंद्रा व राणी त्यांना घरामध्ये आणतात आणि सोफ्यावरती बसवतात. इंद्रा मालतीला सांगू लागतो, जोपर्यंत राणीच्या आईचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत ते इथेच आपल्या गेस्ट हाऊसमध्ये राहतील. मालती बोलते, हो का, ठीक आहे. मालतीनं जरा शांतपणेच घेतलेलं असतं, कारण तिचा पुढचा प्लॅन तयार असतो. लगेचच आता ती
बोलते की दाखवा ना त्यांना आपलं गेस्ट रूम वगैरे दाखवा, त्यांची रूम दाखवा. इंद्रा बोलतो हो आई. आणि आता राणी आई व बुवांना गेस्ट रूममध्ये नेण्यासाठी येते. तेवढ्यातच मालती बोलते की अगं राणी तू थांब इथंच, तू नको जाऊस, आत्ताच आली आहेस तू. उर्मिला व अजित यांना रूममध्ये घेऊन जातील. लगेचच आता उर्मिलाला तर न सांगताच काहीही माहीत होतं मालतीचं. आता ते दोघं त्यांना रूममध्ये घेऊन जातात आणि राणीचे बुवा तर खालीच बसतात. अजित खूप हळुवारपणे त्यांना खाली बसवतो. उर्मिला मात्र राणीच्या आईला खूप खडूशासारखं करत असते आणि तिला बेडवरती बसवते आणि अजितला बाहेर जाण्यासाठी सांगते. मालतीनं न काही सांगता उर्मिलाच आता इकडे बोलू लागते की तुम्ही ना तुमचे ते वस्तीतले लोक घाणेरडे, तुमचा अजूनही वास येत आहे अंगाचा, त्यांना जे नाही ते बोलते. आणि आता तुम्ही ज्या ज्या वस्तूला हात लावताना ती वस्तू आम्हाला घराबाहेर फेकून द्यावी लागणार आहे. काय लोक आहात तुम्ही, तुमच्या अंगाचा किती घाणेरडा वास येतोय, छी बाबा कुठले. आणि लगेचच त्यांना जे नाही ते बोलून बाहेर जाते. आता इकडे मालती इंद्राला रूममध्ये सोडण्यासाठी सांगते आणि लगेचच सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. इकडे राणी आवरत असते आणि इंद्रा काही फाईल्स पाहत असतो. राणी बोलत असते की सर तुमच्या डोळ्यावरती ना झोप दिसते. इंद्रा बोलतो नाही ग, आपण ते रात्री जागरण केलं ना त्यामुळे मला ना थोडासा कंटाळा आल्यासारखा झालाय आणि झोपही झाली नाही. राणी बोलते हो. इंद्रा बोलतो आता ना मी थोडंसं झोपतोच. राणी बोलते की मालती मॅडम ते घरातले सगळे काय बोलतील, तुम्ही तर ह्या टाईमला कधीच झोपत नाहीत. इंद्रा बोलतो बोलू दे, मला झोप आली असं सांगेल मी. राणी बोलते हो का. तेवढ्यातच राणी आवरत असते आणि ते काल काही जे पत्ते खेळलेले असतात तो इंद्राचा पत्ता तिने आणलेला असतो हातामध्ये मुद्दामून आणि तो खाली पडतो. इंद्रा बोलतो काय लपवत आहेस तू माझ्यापासून. राणी बोलते काहीच नाही सर. लगेचच आता इंद्रा ते शोधतो आणि राणीच्या हातामध्ये ते पान निघतं आणि राणी बोलते तुम्ही पण माझ्यापासून काहीतरी लपवताय सर. इंद्रा बोलतो अगं काहीच नाही. लगेचच राणी कपाटामधून गोधडी काढते आणि इंद्रा बोलतो अगं ती अशी झाली बॅगमध्ये घाई. राणी बोलते हो का. आणि आता इकडे मालतीने जो काही प्लॅन रचला आहे राणीच्या आईला कसं इथून बाहेर काढायचं, आता नेमकं ह्या राणीच्या आईचा नेमका जीवच घेणार की काय, हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.